नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सोमवार 29 सप्टेंबरची अत्यंत मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहोत। त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा व एक बातमीसाठी निश्चितपणे लाईक करून पुढच्या बातमीसाठी प्रेरणा देत जावा। तर दौंडची आवक आपण कालच्या व्हिडिओमध्ये सर्वच पाहिलं, तो व्हिडिओ आपण इथं टाकणार आहोत, डिस्क्रिप्शनमध्येही तो पाहायला मिळेल। परंतु कालच्या वरून येणाऱ्या धरणातून प्रचंड प्रमाणात पाणी सोडलं आपण सांगितलं होतं आणि त्यामुळे काय झालं, दौंडची आवक ही तुफान वाढणार हे निश्चितच झालं होतं। जवळजवळ उजनीच्या वरची 25 धरणे यातून सर्वच धरणातून एक ठराविक धरणं सोडली तर विसर्ग सोडण्यात येत आहे। तिकडं पाऊस भरपूर झालेला असल्या कारणामुळे विसर्ग 100%च्या घरात 100% ओलांडलेले आहेत ती धरणं, त्यामुळे त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला गेल्यामुळे बंड गार्डनची आवक वाढणार होती आणि दौंडची आवक वाढणार होती। तर सध्या आपण आजची अपडेट पाहूया। अगोदर वीर धरणातून जो 3200 क्युसेकचा विसर्ग कालपर्यंत आहे तो आतापर्यंत 3200 क्युसेक्स आहे। तो सकाळी पुन्हा किती वाढेल हे सांगता येत नाही अजूनपर्यंत। तर पुढले अपडेट ते पाहणारच आहोत आपण। तर तसेच उजनीतून सध्या सीनामाडा योजनेत फक्त 180 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। धरणाची टक्केवारी 100% आता सध्याला आहे, तर वीज निर्मितीसाठी 1600 आपण पाहिलं। उजनी धरणात एकूण पाणीसाठा 117.23 TMC असून यातील उपयुक्त पाणीसाठा 53.57 TMC आहे। तर दौंडची आवक ही आता सध्याला काल जवळजवळ 31,000च्या पुढे जी आवक होती तिच्या तिपटीहून अधिक म्हणजे 1,07,785 क्युसेक्स 1,0785 क्युसेक्सनं दौंडकडून पाणी येत आहे उजनीमध्ये। तर उजनीतून काल सकाळी 50,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत होता, पुन्हा तो 40,000 केला, पुन्हा 5 वाजता 50,000 केला, पुन्हा 6 वाजता, पुन्हा नंतर तो 60,000 केला, पुन्हा रात्री तो 75,000 केला। सकाळीच्या अपडेटनुसार 85,000 क्युसेक्स विसर्ग केला। परंतु नदीकाठच्या नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचं आहे की हा विसर्ग वरून येणारी जर आवक इतकी असेल तर विसर्ग आणखीनही काही वेळातच वाढू शकतो। त्यामुळे नदीकाठच्या सर्व शेतकरी बांधवांनी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासन भीमानगर यांनी केलेले आहे। पुढील व ताज्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व सर्वात अगोदर मिळवा तुमच्या मोबाईलवर महत्त्वपूर्ण अपडेट।